हॅलो, मी प्रियंका. तुमच्यासाठी मी रेशमचं वर्क घेऊन आलेले अजून एका डिझाईनमध्ये. म्हणजे मिरर वर्क किंवा अशा प्रकारच्या टिकल्या जर मिळाल्या, म्हणजे सिक्वेन्स म्हणतात त्याला, गोल राऊंडचा सिक्वेन्स जर मिळाला मोठा, तर कशा प्रकारे डिझाईन करायला येईल तर हे तुम्हाला सांगते. ग्लू लावून घेतलेला आहे त्या कॉइंटला आणि खाली काळा कपडा आहे माझा, त्याच्यावरती मी हे स्टिक करून घेतले. 10 मिनटाचा गॅप ठेवलेला आहे आणि गुलाबी कलरचा थ्रेड यूज करते. पण मिरर जरी असले आणि ही टिकली जरी असेल तर अशी तिरकी डॉट मारून घ्यायचा, एकच. पहिला जो मारलेला आहे तो इग्नोर करा. आणि मी चेन स्टिचची सुई घेतली आहे आणि 2 गुंड्यांची एकत्र गाठ मारून बघा मी कसं केलेलं आहे. पुढच्या साईडला एक स्टिच टाकले आणि मागच्या साईडला एक, परत तसंच व्यवस्थित वळून घेऊन 2 धागे वरती येईल ह्याची काळजी घ्यायची आहे. आणि आता मी पहिलं काय केलं तर आधी मारलेले स्टिच, आता बघा हे स्टिच लक्षात ठेवा कशी मारलेले. दोन्ही एकत्र धागे आले पाहिजेत, मागं पुढं नाही पाहिजे आणि लुझिंग नको आहे, परफेक्ट फिटिंग पाहिजे. तर इथं मी पहिल्यांदा एक टाका टाकलेला आहे आणि त्यानंतर अजून एक दुसरा. आता दुसरा टाका टाकताना की नाही, जो आपला सिक्वेन्स आहे त्याला लागूनच टाकायचा आहे, शेजारी चिटकून, आणि लई जास्ती लांब टाकायचा नाही आहे, अगदी जवळच. आणि त्यानंतर आता हा टाका कुठं टाकलेला आहे बघा, त्या टाक्याच्या पाठीमागं नाही, पुढच्या साईडला टाकलेला आहे. आणि पुढच्या साईडला जरी टाकला असेल तर दोन्ही टाक्यांच्यामध्ये एक गॅप आहे दुसरा टाका बसण्यासाठी. आता ही बॅकला टाकलेला आहे. तसंच मी परत पुढं घेते ओढून आणि आता मी हा टाका त्याच्या पाठीमागं न घेता पुढच्या साईडला टाकते. ओके, तर आता हे बघा मी पुढच्या साईडला टाकलेलं आहे, म्हणजे जसं पुढं जात जाईल तसं आपल्याला मागं पुढं असं करत जायचं आहे. आणि जवळजवळ टाके घ्यायचे आहेत, जेणेकरून जे आपली गोल लाईन आहे ना ती व्यवस्थित परफेक्ट येईल आणि दोन्हीमध्ये गॅप नाही दिसणार. तर असंच पूर्ण कवर करून घ्यायचं आहे. आता हे जे टिकली वर्क आहे ना ते तुम्हाला ड्रेसवरती पण करता येईल, साडीवरती, म्हणजे मिरर वर्क वगैरे जे काय असेल ते. आपल्याला कॉईनलासुद्धा लक्ष्मी कॉईन वगैरे मोठ्या साईजचे असतात त्यालासुद्धा आपण असंच करू शकतो आहे. तर अशा प्रकारे हे टक करून घ्यायचं आहे. आता हे टक करण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपल्याकडे ती मोठे ग्लूचं कसं असतं आहे की एक 5-6 वॉशमध्ये थोडासा ग्लू निघायला लागतो किंवा मिरर फुटायला लागतात. मग हे असे धागे रेशमचा यूज केला ना की शक्यतो फुटण्यासाठी थोडासा सपोर्ट मिळतो की फुटत नाही ते, आणि ग्लू पण लवकर निघत नाही. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल, फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. आणि आपले ऑनलाईन बॅचेस आहेत आरीवर्कच्या, साडी गोंड्यांच्या, आणि लवकरात लवकर येणार आहे. आपली गोंड्यांची बॅच जी आहे ती 15 डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि आरीवर्कची 1 जानेवारीपासून. तर फटाफट फॉलो करा. बाय.